1 ते 100 या संख्यांवर आधारित प्रश्न बघणार आहोत. तर आपण काय बघणार आहोत, 1 ते 100 पर्यंतच्या संख्येत 0 ते 9 पर्यंतचे अंक किती वेळा येतात. तर आपण बघू, 0 हा अंक 11 वेळा येतो, 1 हा अंक 21 वेळा, 2 20 वेळा, 3 पण 20 वेळा, 4 पण 20, 5 20 वेळा, 6 20 वेळा, 7 20 वेळा, 8 20 आणि 9 पण 20. म्हणजेच काय, 1 ते 100 पर्यंत 0 हा 11 वेळा येतो, 1 हा अंक 21 वेळा व बाकी 2 ते 9 पर्यंतचे सर्व अंक हे 20 वेळा येतात. 0 हा 11 वेळा कसा येतो तर आपण बघू. 10 मध्ये 1, 20 मध्ये दुसऱ्यांदा, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि 100 मध्ये 0 हा 2 वेळा असतो. म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि हा एक 11. म्हणजे 1 ते 100 पर्यंत 0 हा 11 वेळा येतो. तसेच जर आता 1 हा अंक किती वेळा येतो आपण ते बघू. 1 किती वेळा येतो तर 1, 11, 21, 31, 41, 51, 61, 71, 81, 91 आणि 100. त्यानंतर 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19. तर बघू आपण 1 हा किती वेळा आला 1 ते 100 पर्यंत तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 आणि 21. म्हणजे 1 ते 100 पर्यंत 1 हा अंक किती वेळा आला 21. 0 हा 11 वेळा आला. हे झालं 1 ते 100 पर्यंत. पूर्ण संख्या जर घेतल्या आपण तर त्या बघितल्या. आता आपण जर दोन अंकी संख्या कुठून चालू होतात तर 10 ते 99 पर्यंत. म्हणजे 10 ते 99 मध्ये 0 ते 9 पर्यंतचे अंक जास्तीत जास्त किती वेळा येतात तर 10 ते 99 मध्ये 0 हा अंक 9 वेळा येतो. 0 हा 9 वेळा कसा तर 10 मध्ये एकदा, 20 मध्ये 2, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि हे 90. आता इथे 100 घेणार का तर नाही. 100 ही 3 अंकी संख्या आहे, पण आपल्याला किती अंकी 2च अंकी संख्या पाहिजे म्हणजे 10 ते 99 पर्यंत. मग 10 ते 99 पर्यंत 90 पर्यंतच आपण 0 घेणार. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. म्हणजे 0 हा किती वेळा आला तर 9 वेळा आला. तसेच दोन अंकी संख्यामध्ये 1 हा 19 वेळा येतो, 2 19 वेळा, 3 19, 4 पण 19 वेळा येतो, 5 पण 19, 6 पण 19, 7 19 वेळा, 8 19 वेळा आणि 9 पण 19 वेळा. म्हणजेच काय, दोन अंकी संख्या जर आपण घेतल्या 10 ते 99 मध्ये तर 0 हा 9 वेळा येतो, बाकी सर्व अंक 1 ते 9 पर्यंतचे सर्व अंक हे 19 वेळा येतात. हेच दोन तक्ते आपल्याला पाठ ठेवायचे. यावर आधारित क्वेश्चन हे विचारले जातात स्कॉलरशिप साठी किंवा स्पर्धा परीक्षांसाठी. तर काय पाठ ठेवायचे, 1 ते 100 मध्ये 0 हा अंक 11 वेळा, 1 हा अंक 21 वेळा व बाकी 2 ते 9 पर्यंतचे सर्व अंक हे 20 वेळा येतात. तसेच दोन अंकी संख्या घेतल्या 10 ते 99 मध्ये तर 0 हा 9 वेळा येतो, बाकी 1 ते 9 पर्यंतचे सर्व अंक हे 19 वेळा येतात. 1 ते 100 मध्ये एक अंकी संख्या किती आहे तर 1 ते 100 मध्ये एक अंकी संख्या 9 आहेत. कोणकोणत्या तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. 10 अंक घेता येईल का तर नाही. 10 हे दोन अंकी संख्या होते, म्हणून 1 ते 100 मध्ये एक अंकी संख्या ह्या 9 आहेत. तसंच 1 ते 100 मध्ये दोन अंकी संख्या ह्या किती असतील तर दोन अंकी संख्या ह्या पूर्ण 90 असतात. म्हणजेच 10 पासून तर 99 पर्यंत, 10 ते 99 या 90 संख्या दोन अंकी
अंकी संख्या असतात आणि 1 ते 100 मध्ये 3 अंकी संख्या ह्या किती असतात तर एकच असते, ती म्हणजे 100. 3 अंकी संख्या ह्या एकच असते, ती कोणती तर ती असते 100. असेच 1 ते 100 मध्ये एकक स्थानी 0 अशा जास्तीत जास्त किती संख्या आहेत तर 1 ते 100 मध्ये एकक स्थानी 0 असायला हवा अशा एकूण 10 संख्या आहेत. तर त्या कोणकोणत्या? 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि 100. म्हणजे ह्या टोटल किती? एकक स्थानी 1 दा 0, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. म्हणजेच एकक स्थानी 0 असायला पाहिजे अशा संख्या ह्या एकूण 10 येतात. 1 ते 100 मध्ये एकक स्थानी 1 ते 9 यापैकी कोणताही एक अंक असलेल्या एकूण संख्या ह्या 10 असतात. बघू आपण एकक स्थानी एक, आपण जर 1 बघितला तर किती वेळा येतो तर 1 हा 1, 11, 21, 31, 41, 51, 61, 71, 81, 91. यानंतर पुढची संख्या येईल का तर नाही. मग 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. किती वेळा आला 1 हा अंक तर 10 वेळा. आपल्याला कोणत्या स्थानी? एकक स्थानी, म्हणजे एकक स्थानीच पाहिजे फक्त. इथे 1 वेळा, इथे 21 मध्ये पण येतो. तसंच आपण जर एखादी 5 संख्या घेतली तर 5 हा किती वेळा येतो तर सुरुवात कुठून होणार? 5 पासून. त्यानंतर कोणता अंक येणार तर 15, नंतर 25, 35, 45, 55, 65, 75, 85 आणि 95. एकक स्थानी आपल्याला 5 पाहिजे, म्हणून 96 ही येणार नाही, 100 ही येणार नाही, 105 येणार नाही. आपल्याला 100 पर्यंत चेक करायचं. तर किती आल्या? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. म्हणजेच काय तर 1 ते 100 मध्ये एकक स्थानी 1 पासून 9 पर्यंत कोणताही अंक घेतला तर अशा संख्या ह्या 10 असतात. म्हणजे 1 ते 9 एकक स्थानी 1 ते 9 मधील कोणताही अंक घेतला तर त्यापासून बनणाऱ्या संख्या ह्या किती असतात तर 10. तसंच 1 ते 100 मध्ये एकक व दशक स्थानी समान अंक असेल अशा संख्या किती असतात तर त्या 9 असतात. त्या कोणकोणत्या आपण बघू. एकक व दशक स्थानी समान अंक म्हणजे 11, 22, 33, 44, 55, 66, 77, 88 आणि 99. म्हणजेच किती संख्या आल्या? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. एकक व दशक स्थानी सेम असेल, समान अंक असेल अशा 9 संख्या येतात. यालाच आपण 11च्या पटीतील संख्या असेही म्हणू शकतो. तर 11च्या पटीतील संख्या किती आहेत? 9. आणि एकक व दशक स्थानी समान अंक असेल अशा संख्या ही किती येतात तर 9च येतात. त्यानंतर 1 ते 100 मध्ये सम संख्या ह्या 50 असतात व विषम संख्या ह्या 50 असतात.